नमस्कार मित्र हो. तर आज आम्ही अचानक भयानक असं नियोजन केलं आणि त्या अचानक भयानकचं नियोजन झालं. तर आज आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी म्हातारा डोंगरावरती चाललेलो आहोत. म्हातारा डोंगर असं म्हणतात त्या का, पण तो चांगल्या चांगल्या तरुणांका पण थकवतं असा तो डोंगर आहे. तर संपूर्ण डोंगराची ट्रेकिंग तुमका मी आज दाखवत आहे. कोकण म्हटलं की अगदी निसर्गाचा खजिना असलेला आहे. तर आज 2-3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि म्हणूनच आज आमचं अचानक भयानक असं नियोजन ठरलं की आज म्हातारा डोंगरात जायचं. तर पाहूया, हे सगळे तरुण आहेत. हे आमचे पोपळे सर, त्यानंतर आमचे मजगे सर, आदरणीय गोसाई सर आणि गांगुर्डे सर, हे सर्वच तरुण आहेत. पण ते येईपर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लास्टला दाखवतो. हे सगळे तरुण पहा कसे थकल्याने दिसतील तुम्हाला. हे पहा मित्रांनो, म्हातारा डोंगरावरती आलोत. पण खरंच तुम्हाला सांगतो मित्रांनो, या डोंगरावर येऊन एक सल्ला देईल तुम्हाला, आयुष्यात म्हाताऱ्याच्या नादी नका लागू कधी. तर हे पहा मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत. म्हातारा डोंगर किंवा टोपीसुद्धा असं म्हटलं जातं. आणि अगदी 2 गावामध्ये हा डोंगर आहे. गडगेसकल फोंडाघाट आणि घोणसरी अशा 2 गावाच्या मध्ये हा डोंगर आहे. तर हे पहा, आता आम्ही ट्रेकिंगसाठी निघालेलो आहोत. सुरुवातीलाच पहा पाणी वगैरे दिसत आहे भरपूर. हे जाताना सगळे तरुण दिसत आहेत, पण येताना नक्कीच तुम्हाला म्हातारे दिसणार आहेत, कारण डोंगराचं नावसुद्धा आहे म्हातारा डोंगर. पहा मित्रांनो, जाताना कुड्याच्या शेंगा अगदी आयुर्वेदिक आहेत. याची भाजीसुद्धा बनवली जाते. कुड्याच्या शेंगा जाताना दिसलं बघा, सुरुवातीलाच अगदी आयुर्वेदिक भाजी आहे. तर शेंगा घेतो आम्ही जराशा. हे पहा मित्रांनो, आता ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. अचानक ठरलेला निर्णय कसा भयानक ठरतो आज तो पाहायचा आहे. अगदी जंगल सफर आहे. हे पहा, खूप उंच आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला मी सर्व खालचा भाग दाखवेल. हे पहा, बरेचसे जण काजूचे झाड कोणतं आहे आणि कसं आहे म्हणतात. हे पहा, सर्व हे काजूचं झाड आहे. कोकणी लोकांना माहिती आहे, पण बाकीच्या लोकांना माहिती नाही. त्यांच्यासाठी दाखवतो. हे पहा मित्रांनो, हे रान फुलं, अतिशय सुंदर फुलं आहे. पहा, जाता जाताना दिसलं आम्हाला. मित्रांनो, आता 2:30 वाजलेले आहेत, तरीसुद्धा पहा किती अंधार पडला आहे. हे थोडे चालले की आमचे हे तरुण थकलेले पण दिसतात. हे डाळिंब खात आहेत. पहा, डाळिंबसुद्धा घेऊन आलेले आहेत कंपनी आमची. आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणावरून जाण्यासाठी आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. तर हे पहा, इकडून एक रस्ता आहे आणि इकडून पण एक रस्ता आहे. आम्ही आता ह्या रस्त्याने निघालेलो आहोत. ही ट्रेकिंग करण्याची एक मजाच वेगळी असते मित्रांनो. हा रस्ता जाताना बऱ्याचशा रानभाज्या वगैरे दिसत आहेत. हा रस्ता, फोटो नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये येत आहेत तर फोटो कशाला काढूया. ती डेंजर रस्ता लागलेला आहे आता. हा, भरपूर वरती आहे. टांगे पडते, घोडे फरार होण्याची शक्यता दिसते. बघा, आता कुर्ली सुद्धा दिसलेला आहे. खेकडा आहे. पाक कुर्ली, पाक कुर्ली सुद्धा आता संतधारा चालू झालेल्या आहेत. पहा, ट्रेकिंगसाठी रस्ता सुद्धा पहा, अगदी बारीक रस्ता आहे. त्या रस्त्यावरून आता आम्ही निघालेलो आहोत. तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा सर्व पाणीच पाणी असतं, परंतु गेले 2-3 दिवस झाले पाऊस सुरू आहे, त्यामुळे आणखी तेवढं पाणी झालेलं नाही आहे. हे पहा, इथून रस्ता आहे. आता इथून डेंजर रस्ता आहे. अगदी आता वरती निघालेलो आहोत आम्ही. जराही पहा, इकडे तिकडे झाला टांगे पण ते घोडे फरार होतील असा हा रस्ता आहे. पहा,
हा रस्ता अतिशय डेंजर आहे. त्याच्यावर आम्ही आता निघालेलो आहोत. मित्रांनो, याला नाण्याचं झाड म्हणतात. याला किती फळ लागलेलं आहे. नाण्याचं झाड आहे हे. हा भरपूर फळ लागलेलं आहे याला. आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. आमचे आजचे अध्यक्ष आदरणीय गोसाई सर, हे चिन्नस्वामी कंटाळलेले आहेत, बसलेत बघा. हे आणखीन भरपूर पुढे जायचं, परंतु हे मध्येच थकलेले दिसत आहेत. पोपळे सर, ही जे झाड आहे किंवा ही वनस्पती आहे त्याबद्दल गोसावी सर जराशी माहिती सांगतायत. हां, हे जे आहेत त्याला आमच्या इकडे सीतेचे केस असं म्हणतात. आणि जेव्हा धरती दुभंगली आणि सीतामाता धरणीमध्ये ज्यावेळी गेली त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यावेळी त्यांच्या हातामध्ये केस सापडले. परंतु सीतामाता धरणीमध्ये गेली आणि त्यानंतर मग जंगलातून जात असताना जे केस आहेत ते असे पेरले गेले प्रभू रामचंद्रांकडून आणि ते हे सीतेचे केस म्हणून ओळखले जातात, अशी आख्यायिका आहे. ओके, धन्यवाद सर, अतिशय छान माहिती तुम्ही दिलात. हे पुढे सुद्धा पहा, तेच झाड आहे ज्याची तुम्ही आत्ता संपूर्ण माहिती घेतलात. हे झाड तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळू शकतं. उगाच नाही म्हटलं, कोकण म्हणजे निसर्गाचा खजिना. हा किती सर्व झाडे असतात, म्हणूनच कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होतो. हे पहा, बाजूचा डोंगर जो आहे अगदी सह्याद्री आहे. धुकंसुद्धा पहा किती आहे, प्रचंड प्रमाणात धुकं आहे. आता बरंचसं वरती आलोत आम्ही. या ठिकाणावरून तुम्हाला खाली दाखवतो. बा, हे 2 डोंगर आहेत. हा एक डोंगर आहे आणि आम्ही चाललो तो एक डोंगर आहे. तर आता आम्ही पुढे निघालेलो आहोत. हे पहा, मुंग्याचं वारूळसुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसलं आहे. पहा, ट्रेकिंग करताना हा आमचा पहिला स्टॉप आहे. पहा, इथे स्टॉप आहे. तर हे सगळे मंडळी या ठिकाणी थांबलेले आहे. हे पहा, खाली दत्त मंदिर आहे. हे पहा, दत्त मंदिर गडगे सकल. हे पहा, गडगे सकल कोंडाघाट. वातावरण सुद्धा पहा, अगदी सह्याद्री आहे. धुकं सुद्धा पहा. आणि हा समोरचा जो डोंगर आहे तो शिंगोबा. या ठिकाणी सुद्धा ट्रेकिंग करायला जाणार आहोत आम्ही. डाळिंब खा, स्टॅमिना घेतात बघा हे मंडळी आमची. म्हणतील सारखं काय खायला असं म्हणतील. हे पहा मित्रांनो, साळींदराचं शील पण आम्हाला मिळालं होतं. हे बघा, मस्गे सर यांचा काटा घुसलेला आहे पायात. काटे पण पाहत असले आहेत. पहा, आता बरंचसं आम्ही वरती चाललेलो आहोत. आता पहा, वरती आलेलो आहोत आम्ही. धुकं सुद्धा पहा. हे पहा मित्रांनो, या ठिकाणी जायचं आम्हाला. या डोंगरावरती बराचसा प्रवास झालेला आहे आणि निम्मा प्रवास आमचा बाकी आहे. या ठिकाणी जायचं आहे. पहा, आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवतो. सर्व डोंगर रांगाच आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा पहा. अगदी धुकं सह्याद्रीवर टेकल्यावर दिसतं आहे. जसं असं वाटतं की आभाळच त्या ठिकाणी टेकलं आहे. हे पहा, बाजूचा डोंगर आहे. पहा, झाडं वगैरे सुद्धा पहा. आणि या ठिकाणावरनं पहा, खालचं गाव सुद्धा दिसतंय, गडगे सकल कोंडाघाट. हे पहा, आधीच म्हातारे झालेत बघा. आणखीन आम्हाला बरंचसं लांब जायचं आहे, तरी आत्ताच म्हातारे झालेत. पहा, झोपले ते. हे पहा, सह्याद्री आणि धुकं पहा. हे संपूर्ण डोंगरावरती धुकं आहे. पहा, हे पहा, धुकं पहा. अगदी ढगं टेकल्यावानी वाटतात
आणि हे खाली जे गाव आहे ते गडगेसकल फोंडा घाट. पहा सर्वच बाजूनी डोंगरच डोंगर आहेत. परंतु दुसऱ्या डोंगराची तेवढी माहिती नसल्यामुळे आम्ही त्या डोंगरावरती गेलो नाहीत. म्हातारा डोंगर माहितीतला होता म्हणून आम्ही या डोंगरावरती आलेलो आहोत. तर हे पहा मित्रांनो, आम्ही म्हातारा डोंगर बघण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला संपूर्ण म्हातारा डोंगर दाखवतो. पहा संपूर्ण घाम आहे. सुरुवातीला जरासं पाऊस लागला, त्यानंतर हे पहा सर्व घामच आहे. संपूर्ण डोंगर आता आम्ही चढत आलेलो आहोत. हे पहा आता आम्ही या ठिकाणावरनं भयानक उंची आहे. पहा या ठिकाणावरनं आता वरती चाललेलो आहोत. आम्ही वरती जायला पण जरासं कठीण आहे. हे पहा हे सर्व वरती गेलेले आहेत. आता मी सुद्धा चाललेलो आहे पाटणू. पहा आता इथून आम्ही असं वरती जाणार आहोत. पहा किती उंच आहे. आणि यावरनं जर खाली पडलो तर पहा सर्व या डोंगर रांगाच आहेत. पहा डोंगर, धुकं पहा. पहा धुकं. हे पहा खूप उंचावर आहे. आत्तापर्यंतही खूप उंचावर आलोत आणि पुढे सुद्धा भरपूर उंच आहे. काही मंडळी पुढे गेलेले आहे. फुल ट्रेकिंग, फुल धमाल, मजाच मजा आहे. भरपूर व्यायाम झालेला आहे आज ट्रेकिंगने. तर पहा मित्रांनो, हा जो तलाव आहे हा फोंडा घाटमधला तलाव आहे. वरतून या ठिकाणावरून हा तलाव दिसतोय. आणि आमच्या बाजूलाच हायस्कूल आहे, परंतु ते काय दिसत नाही. इथेच आसपास असणार आहे हा पहा तलाव. मित्रांनो पहा आमचं अंतिम ध्येय जे होतं म्हातारा डोंगर, अगदी आम्ही आता त्या डोंगराच्या जवळ आलेलो आहोत. या ठिकाणी आमचा हा सेकंड स्टॉप आहे. ट्रेकिंग करताना आमचा हा सेकंड स्टॉप आहे. सर्वच जण थकले होते म्हणून या ठिकाणी आम्ही विश्रांतीसाठी जरासं 5 मिनटं थांबलेलो आहोत. या ठिकाणावरून सुद्धा आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर दिसतो, संपूर्ण सह्याद्री आहे पहा. आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये अगदी वसलेलं फोंडा घाट गाव आणि बाकी जे फोंडा घाटचे उपगाव म्हणजेच गडगेसकल आहे. या बाजूने घोणसरी आहे. तर हे तुम्हाला सर्वच दिसत आहेत पहा. तुम्हाला आधी मी इथून गडगेसकलसुद्धा दाखवलं, त्यानंतर इकडे फोंडा हायस्कूल आणि हायस्कूलच्या बाजूचा तलावसुद्धा दाखवला. तर आता आम्ही अंतिम ध्येय आमचा म्हातारा डोंगर जो आहे त्या डोंगराकडे आता आम्ही कूच करतोय. मित्रांनो अगदी दमछाक करणारा हा शेवटचा भाग आहे. आता या शेवटच्या भागावरती आम्ही ट्रेकिंग करणार आहोत आणि अगदी वरती त्या डोंगरावरती जाणार आहोत. म्हातारा डोंगर किंवा म्हातारा टोपी असं म्हटलं जातं. परंतु आम्ही तरुण असून आता म्हातारे झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. एवढं थकलो आम्ही. आता आम्ही अगदी त्या डोंगरावर जाणार आहोत. त्या ठिकाणावरून सुद्धा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. हे पहा मित्रांनो शिवगड आणि त्या ठिकाणी पहा धबधबासुद्धा आहे. अगदी या ठिकाणावरून दिसतो जवळ, परंतु खूप लांब आहे शिवगड. त्या ठिकाणीसुद्धा आम्ही ट्रेकिंग करायला जाणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये संपूर्ण शिवगडसुद्धा दाखवेल. हे पहा शिवगडचा डोंगरसुद्धा या ठिकाणी दिसतोय. आणि आता हा आपला म्हातारा डोंगर अगदी आता जवळ आलेलो आहोत. भयावह प्रवास करून आम्ही अगदी म्हातारा डोंगराच्या पायथ्याशीच आहोत. आता अगदी डोंगरावरती आम्ही जाणार. हे पहा या ठिकाणावरून खाली पण पहा अगदी दरी आहे. हे पहा खूप खाली आहे. साधारणतः आम्ही निघल्यापासून हा संपूर्ण डोंगर 3 ते 3.5 किलोमीटर आहे. हे पहा आता आम्ही शेवटचा प्रवास आहे आमचा हा. अगदी आता डोंगरावरती चढतोय आम्ही म्हातारा डोंगर. आणि हा शेवटचा प्रवास अगदी डेंजर आहे पहा. हे पहा आमचे पोपळे सर पुढे गेलेले आहेत. हे पहा अगदी डोंगरावरतीच पहा किती सुंदर फूल आहे पहा. परंतु या झाडाचं नाव मला काय माहिती नाही. पहा किती सुंदर फूल आहे. हा पहा ट्रेकिंग मार्ग.
अतिशय भयावह असा मार्ग आहे हा. पाय पुढे गेलेले आहेत, जोरात आवाज करतायत. आता या ठिकाणावरून मलाही जायचं. अरे बापरे, जरा घसरलो होतो मी, पुन्हा एकदा सावरलो आहे. बरेचसे जण या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी येतात, त्यामुळे अगदी रस्तासुद्धा तयार झालेला आहे. खूप उंचावरती आहोत आता आम्ही. संपूर्ण वरती गेल्यानंतरच तुम्हाला दाखवतो, कारण पाठी फिरायचं म्हटलं तरी आता भीती वाटते, पाय घसरतात. आत्ताच माझा पाय घसरला होता. पहा, अतिशय डेंजर ट्रेकिंग आहे ही. हे पहा, भरपूर लांब गेलेले आहेत. मलाही तिथपर्यंत जायचं आहे. हे पहा मित्रांनो, पहा किती उंचावर आलेलो आहोत आम्ही. पाठीमागे सुद्धा बघा, पाठचाही तुम्हाला सर्व दाखवतो. हे पहा, या ठिकाणावरून जर पाय जर घसरला तर डायरेक्ट आम्ही खाली जाऊ शकतो. असा हा ट्रेकिंगचा मार्ग आहे. पहा, भरपूर खोल आहे आणि पुढे सुद्धा आम्हाला भरपूर जायचं आहे, तेही तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, इकडे घोणसरी गाव आहे. त्यानंतर इकडे विद्यानगर, फोंडा घाट. हे पहा, कोकणातील भातशेती आणि हा तलावसुद्धा पहा. या ठिकाणी फोंडा हायस्कूलसुद्धा आहे. पहा, संपूर्ण सह्याद्री, या संपूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत. पहा, अतिशय स्वच्छ सुंदर असं वातावरण आहे. सह्याद्रीच्या रांगा, कोकण म्हणजे जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही, प्रदूषण रहित असं वातावरण आहे. तर हे पहा मित्रांनो, आता या ठिकाणावरून वरती जायचं आहे. हे पहा, वरती गेलेले मावळे. पहा, हे मजगे सर चालत आहेत. अगदी वरती आहे पहा. तर हे पहा मित्रांनो, मी एकटाच आता खालून येत आहे, कारण मी व्हिडिओ बनवत होतो. त्यानंतर आता वरतून गोसावी व्हिडिओ बनवत आहेत. हे पहा, मी एकटाच येतो आहे. पहा, अतिशय खोल वाटतं आहे आणि खालून जरी वरती पाहिलं तर तेवढंच उंच वाटतं आहे. खरंच हा सह्याद्रीचा प्रवास करताना खूप आनंद वाटला. ट्रेकिंग करताना खूप मजा वाटली. निश्चित आम्ही ट्रेकिंग केली, तुम्हीसुद्धा या ट्रेकिंग करण्यासाठी. या ट्रेकिंगचा आस्वाद घ्या, निश्चित तुम्हालाही आनंद वाटेल. पहा मित्रांनो, पावसामध्ये खाली जायचं किती डेंजर आहे. पहा, सर्व या ठिकाणावरून सरपटत गेलेत. आणि हा वरचा जो व्हिडिओ होता तो या ठिकाणचा व्हिडिओ आम्हाला करता नाही आला. पाऊस पण चालू होता आणि अगदी डेंजरस प्रवास होता तिथला, म्हणून व्हिडिओ करता नाही आला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर चला, आता आम्ही पण निघतो. हे पहा, सर्वच खाली चाललेले आहेत, अगदी सरपटत चाललेले आहेत. आता मी सुद्धा या ठिकाणावरून निघतो. हे पहा, सर्व तुम्हाला परत एकदा दाखवतो. पहा, धुकं पहा, अगदी सह्याद्री आहे. हे पहा, धुकं या ठिकाणी कसं दिसतं आहे, जबरदस्त धुकं आहे. हे पहा मित्रांनो, आता परतीचा रस्ता पकडलेला आहे. सर्वच जण घाईघाईने निघालेले आहेत. जरासा उशीर पण झाला, त्यामुळे सर्वच जण आता घाईघाईने निघालेले आहेत. अतिशय भयावह असा हा प्रवास होता. हे पहा, या ठिकाणी आम्ही गेलो होतो. आता हे पहा, आम्ही सर्वच जण खाली चाललेलो आहोत. हे पहा मित्रांनो, येताना आमचा जरा रस्ता चुकला होता. आता आम्ही परत चाललो दुसऱ्या रस्त्याने. अतिशय भयावह रस्ते, भयावह प्रवास, भयावह म्हातारा डोंगर. म्हातारा डोंगर आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. हे पहा, सर्वांचे कपडे भरलेले आहेत, अगदी सगळे सरपटत आलेले आहेत. भयंकर अनुभव होता. निश्चित अशी ट्रेकिंग करण्यासाठी तुम्हीसुद्धा या. जरासा रस्ता चुकला होता, आता दुसऱ्या रस्त्याने आम्ही निघालेलो आहोत. हे पहा मित्रांनो, परतीचा मार्ग, परतीच्या मार्गावर निघालेलो आहोत आम्ही. हे पहा, वाळाला पाणीसुद्धा आलेलं आहे. कालचा पाऊस आणि आजचासुद्धा पाऊस, त्यामुळे जरासं बरंचसं पाणी आलेलं आहे. या ठिकाणी प्रचंड पाणी असतं, कारण की आम्ही या ठिकाणावरून एक धबधब्यालासुद्धा जात असतो, जो गडगेशकलचा धबधबा, अतिशय प्रसिद्ध असा धबधबा आहे. तो पण पूर्ण ट्रेकिंग करतच जावं लागतं. हे पहा, पाणी आलेलं आहे बरंचसं.
हे पहा या ठिकाणावरून आम्ही आता परतीचा मार्ग पकडलेला आहे. अतिशय छान असा प्रवास झालेला आहे. आमचा कुठलाही मावळा, कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. अगदी आमचा प्रवास सुखकर झालेला आहे. पहा ट्रेकिंग मार्ग या ठिकाणावरनं काटेसुद्धा आहेत. अगदी खाली बसून जावं लागते पहा या ठिकाणावरनं. पहा पुढचे मावळे सुद्धा दिसत नाहीत, एवढे दाट घनदाट असे वृक्ष आहेत. आता परतीचा मार्ग अगदी आम्ही जवळ आलेलो आहोत. या ठिकाणी आता आम्ही गडगे सकलला खाली उतरणार आहोत. हे पहा सर्वच मावळे. सावकाश चला रे बाबा हो. पहा अगदी पाऊल वाटच आहे. या ठिकाणावरूनच आम्ही गेलो होतो. आता आम्ही अगदी खाली आलेलो आहोत, अगदी पायथ्याशी आलेलो आहोत. हे पहा मित्रांनो, आता आम्ही पार खाली आलेलो आहोत. अगदी आता गडगे सकलमध्ये आलेलो आहोत. थोडंसंच अंतर बाकी आहे. असंच तुम्हाला कोणाला ट्रेकिंग करायचं असेल तर मित्रांनो निश्चित या. खूप मजा येते ट्रेकिंग करायला. तुम्हीसुद्धा या निसर्गाचा आनंद घ्या, ट्रेकिंग करण्याचा आनंद घ्या. तर हे पहा मित्रांनो, म्हातारा डोंगरावरनं आम्ही आत्ताच सर्वच ट्रेकिंग करून आलोत. पहा सगळेच आता म्हाताऱ्यासारखे दिसतील, अगदी थकलेत पहा. आणि अतिशय चांगला असा प्रवास झाला. कोणताही मावळा आमचा दुखापतग्रस्त झाला नाही. अतिशय व्यवस्थित आमची ट्रेकिंग झाली. तर भेटू आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि भरपूर शेअर करा.